विठ्ठल पांडुरंग तू जपले हरी गाना विठ्ठल पांडुरंग तू जपले हरी गाना विठ्ठल पांडुरंग जरा प्रेमाने गाणी वाजवा हरी गाना विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग हो विठ्ठल पांडुरंग हो विठ्ठल पांडुरंग हो विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग हो विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग हो विठ्ठल पांडुरंग तू जपले हरी गाना 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 विठ्ठल पांडुरंग। बोले मंगल मूर्ती मोरया। आवाज काही येत नाही तुमच्या, जरा जोरात येऊ द्या। गणपती बाप्पा का आवाज येऊन राहिला। दोन बाया झगडल्या तर पुरा गाव पेटवतील। आवाज येते एवढं सायलेंट, अजिबात जवळच्या माणसाला आवाज नाही केला पाहिजे एवढी सावधगिरी बाळगतात। छान, कमीत कमी देवापर्यंत तरी आपला आवाज जायला पाहिजे। एवढं सावधगिरी नाही। जय घोष क्या असो। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातला मी सार सांगतोय। या अभंगामध्ये सार असं सांगितलंय, हेच थोर भक्ती आवडते देवा। कोणत्या प्रकारची भक्ती आणि ते हेच जातीने सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराज। हेच म्हणजे विश्वास। विश्वास आहे, विश्वास आहे त्यात लेश मात्र आहे महाराज, लेश मात्र। नो डिफरन्स, नो मिलावट, मिलावट सुद्धा नाही। हे विश्वासानं सांगते। एखादी दुकानदारी लावल्यानंतर एखाद्या बाईजवळ असले माळीन बाईने जर भाजीपाल्याचा धंदा लावला आणि धंदा लावल्यानंतर वांगे जरी कडू असतील तरी पण बाई पटवून सांगते, गोड आहे, विश्वास गोड आहे, नका देऊ पैसे पण खाऊन पहा पहिले। आता का बाजारात खायचं का? हे शिजवल्यानंतर भाजी शिजवल्याशिवाय तेव्हा कुठं कळणार आहे? पण एवढ्या निष्ठेने, एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या विश्वासाने सांगते की बाई म्हणते हे वांगे अतिशय गोड आहेत, खाऊन पहा, नंतर पैसे द्या, पैसे नको द्या। एवढी बनवा करत असताना सुद्धा, उद्योग करत असताना, धंदा करत असताना एवढं सांगते आहे एखादी महिला। तो उद्योगाचा, तो व्यवहाराचा विषय आहे। पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हेच किती जोर देऊन सांगितलं, हेच थोर भक्ती आवडते देवा। कोणत्या प्रकारची भक्ती? संकल्पावी माया संसाराची। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगातील सार सांगतात, बाबा हे खरी भक्ती आहे की संसारातली जी माया आहे ती देवाला अर्पण कर। कारण हा मायावी शंकर आहे, आम्ही इथं फसलेलो। माया कोणाची आहे महाराज? माया ही अर्धांगिनी ईश्वराचीच आहे। पण आपण मायेमध्ये गुरफडलो एवढं की ईश्वराला आपण विसरून गेलो। पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माया ही वेगळी नाही। संसार सागरामध्ये तू पोहत असताना, संसाराच्या या भवसागरामध्ये राहत असताना, पोहत असताना कमीत कमी ज्या मायेमध्ये जीवन व्यतीत करत आहे ती मायाच ईश्वराला प्रदान करे, ईश्वराला अर्पण करे। अतिशय कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुन ज्ञानेश्वरी तुझी उभी आहे, अर्जुन सर्वस्व कर्म कीजे मग मजवरी समर्पिजे, त्याच्या संसाराचे ओझे वाईन गाबाळ। सर्व कर्म, संसारातले कर्म असू या परमार्थातलं कर्म करत असताना मी हा शब्द लावू नको, हे ईश्वर माझ्याकडून कळून घेते ही भावना जर ठेवली तर त्या बंधनात लटकणार नाही। मंडळी, याच्या अगोदर आपण ऐकलं असेल बंधन तर हे दोन प्रकारचे आहेत बंधन। एक अन्यायकृत बंधन आहे, एक स्वयंकृत बंधन आहे। अन्यायकृत बंधन आपण ऐकलं
जोर जबरदस्तीने एखाद्या प्राण्याला एखाद्या दोरानं बांधून ठेवणं हे अन्याय झाला म्हणून तो बांधला गेला। ती सहजतेने एखादी बकरी खुंटावर गेली नाही, सहजतेने पिंजऱ्यातील असेलला पोपट पिंजऱ्यात सहजतेने गेलं नाही, त्याला आपण जोर जबरदस्तीने पिंजऱ्यात टाकण्यासाठी काहीतरी जोर जबरदस्ती केलं म्हणजे त्याच्यावर अन्याय झाला, त्या जीवावर अन्याय झाला म्हणून तो त्या बंधनात लटकला, त्याला अन्यायकृत बंधन म्हणतात। पण दुसरे जे बंधन आहे ते स्वयंकृत बंधन आहे। स्वयंकृत स्वतःच्या कृत्याने स्वतःच्या कर्माने ज्या बंधनात आपण लटकलेला आहे त्याला स्वयंकृत बंधन म्हणतात। या स्वयंकृत बंधनामध्ये 84 लक्ष योनीतून एकही जीव नाही, त्यातील 83 लक्ष योनीतील एकही प्राणी या बंधनात लटकला नाही, त्याला स्वयंकृत बंधन म्हणतात। पण एकमेव प्राणी असा आहे हे ज्या ईश्वराने एवढी सुंदर बुद्धी दिली, ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपल्या परी करा या पूर्ण सद्बुद्धी दिली मानवा। ईश्वराचे जे अपूर्य कार्य आहे ते पूर्ण करण्याकरता या मनुष्य प्राण्याला जी बुद्धी दिली तिला सद्बुद्धी म्हणतात। पण सद्बुद्धी विवेक संपन्न असलेला मनुष्य प्राणी जर या स्वयंकृत बंधनात लटकत आहे, त्याच्या तो स्वयंकृत बंधनात लटकत असल्यामुळे आतापर्यंतची एवढी अभंग गाथा कोण्या प्राण्यासाठी लिहून काढली नाही। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी 18 अध्यायाची कोण्या पशुसाठी लिहून काढले नाही, पण तिथेही सुद्धा म्हटलं अरे दगडाहून दगड असलेल्या बुद्धीला पाझर फोडण्याची ताकद ज्ञानेश्वरी मध्ये आहे। मूर्ख ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान त्याला होत अति मूर्खातून मूर्ख असे दगड ज्याची बुद्धी आहे त्याला सुद्धा ज्ञानी करण्याचं सामर्थ्य संतांच्या शब्दामध्ये आहे। लक्षात ठेवायचं, संतांच्या शब्दात पावर काय आहे महाराज, पावर काय आहे, पावर काय आहे। संताचा हा संग संग विहरी अभंग, संताचा हा संग संग विहरी अभंग, स्वय पांडुरंग भजनात रंग, स्वय पांडुरंग भजनात रंग, संताचा हा संग संग विहरी अभंग, संताचा हा संग संग विहरी अभंग, संताचा हा संग संग विहरी अभंग। किती गातमाना ऐकती हे कान, किती गातमाना ऐकती हे कान, उपलून ज्ञान उपलून ज्ञान देई पूर्ण, विहरी अभंग, संताचा हा संग संग विहरी अभंग, स्वय पांडुरंग भजनात रंग, स्वय पांडुरंग भजनात रंग, संताचा हा संग संग विहरी अभंग, संताचा हा संग संग विहरी अभंग। अमृताची चव कैवल्यानुभव, अमृताची चव कैवल्यानुभव, तेजाचा प्रभाव तेजाचा प्रभाव तोची देव, तेजाचा प्रभाव तोची देव, संताचा हा संग संग विहरी अभंग, संताचा हा संग संग विहरी अभंग, संताचा हा संग संग विहरी अभंग। मंडळी, संतांच्या शब्दामध्ये काय ताकद आहे। ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा, मूर्खातून मूर्ख असलेल्या जीवाचा उद्धार करण्याचा, मुर्द्याला जिवंत करण्याची ताकद संतांच्या शब्दामध्ये आहे। संतांच्या शब्दात एवढं पावर होतं।
आणि आजही त्यांचा शब्द कधी व्यर्थ झाला नाही। आपण दिवसभरात एवढं बोलतोय ते त्या बोलण्याचा काही मर्म लागत नाही आणि काही किंमत लागत नाही। आपल्या बोल सर्वसाधारण माणसाच्या बोलण्याची काही किंमत लागते। इकडच्या टवाळ्या तिकडच्या टकाळ्या इकडच्या तिकडच्या दिवसभरात काय खाल्लो काय घेतलं फोनवर एका बरोबर बोलायचं असेल पोरीला माय फोन लावते पोरी कायची भाजी गेली काय तथ्य आहे का काय तथ्य आहे पण बोलायचं म्हणजे बोलायचं। घराच्या समोर महिला बसल्या म्हाताऱ्या बसल्या काय बाई सून अशी करते माझा पोरगाच फेड नाही निघाला काय सांगावं। आता या बोलण्यात काय तथ्य आहे का काय ठेवलं आहे का। आणि एवढं जर आपण बोलून राहिले एवढी जी कमतरता घरातली असो बाहेरची असो एवढी कमतरता लोकांच्या समोर घेतो पण तुझ्या बोलण्याला काय फरक पडणार आहे का। आपले शब्द हे व्यर्थच आहेत पण संतांचा शब्द अजूनही व्यर्थ गेला नाही म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत आहे म्हणून त्यांचं नाव त्या शब्दाला अभंग असं म्हणतात। कधी भंग झाला त्या शब्दाला भजन म्हणतात कारण भजनातला भ काढला तर जन शिल्लक राहतं हे तुम्हा आम्हाला माहित नाही। अभंगातला भ काढला तर रंग शिल्लक राहतं काय उपयोग आहे महाराज। त्या प्रकारे सांगितलं नाथ महाराज म्हणतात ए बाबा भक्तीविना पशु कशाची वाढेला सटविने नेला कैसा नाही तुझं काय माया गेली होती भूतापाशी हरेने मुखाशी हरे मुडा। त्याच्याही पुढे जाऊन नाथ महाराजांनी असं बोलता बरोबर पुढे सांगतात एवढं प्रेमानं समजवतात। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ए प्राण्या सांगतो तुम्हासी भजारे विठाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जलमाया नाही तरी गेला जलमाया करता भरभरी दुरावसी दूरी करता भरभरी दुरावसी दूरी नाही तरी गेला जलमाया नाही तरी गेला जलमाया करता भरभरी दुरावसी दूरी करता भरभरी दुरावसी दूरी। मी तुला सांगतोय सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला नाही बदलं तरी जन्म गेला वाया नाही तरी गेला जन्म वाया आपला जन्म व्यर्थ गेला। वासी पाहता ज्या तुकाराम महाराजांनी या अभंगात जे शुद्ध सांगितले हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची की तू मायावी संसारात जीवन व्यतीत करत असताना ही मायारूपी असलेला संसार देवाला अर्पण करवे विनाकारण त्याच्यात फसू नको मी करतो मी करतो मी करतो। काही लोक नुसत्या आपल्या कर्माचा अहंकार गाजवतात। महाराज बांधला 3 मजली बिल्डिंग मीन बांधलं पठ्ठ्यानं 10 वर्षात एवढी प्रगती केली माझ्या बापाला सुद्धा जमलं नाही। ह्या आपण ठसकावून का सांगतो आम्ही केलेलं कर्म आणि त्या कर्मातून मिळणारं फळ त्या फळाचा उदोदू आपण आपल्या मुखातून वदवून घेतो। याचा अर्थ आपल्या बोलण्यातच किती अहंकार दडलेला आहे व्यक्त होतं। आणि एका बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हो अहंकाराचा वारा आलेला गरवाजेचा माझ्या विषयला असा भाव सांगण्याचं तात्पर्य तो संसारातल्या ज्या ज्या गोष्टी तू करणार ज्या ज्या कर्म करत असताना जे जे फळ तू प्राप्त करणार आहे ते फळ प्राप्त करत असताना मी हे केलो मी ते केलो म्हणण्यापेक्षा जे प्राप्त केलं तू ते सर्व देवाला अर्पण कर। सर्व देवाला अर्पण कर म्हणजे याचा अर्थ मी नाही गेलो बाबा देवाने माझ्याकडून करून घेतले कृपा त्या पांडुरंगाची आहे नाहीतर माझी काही लायकत आहे। माझ्यासारखे 2 हाताचे 2 पायाचे 2 एका मानाचे त्याला 2 डोळे 2 कान सगळ्याला आहे। जे रक्त आपल्यामध्ये आहे तेच रक्त दुसऱ्यामध्ये आहे हा भाव ठेवायचा। परमेश्वरा माझ्यासारखे हजारो माणसं आहेत पण ते ज्यांना करून त्यांच्याकडून करून नाही घेतलं ते माझ्याकडून करून घेतलं तुझी अनंत उपकार माझ्यावर आहे हा भाव ठेवायचा नाही विनाकारण। आपण बस रात्रंदिवस एका बाजूला तुकाराम महाराज म्हणतात ए मनुष्य प्राण्या
तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवा सगळ्याटी पाळलासी, देवा सगळ्याटी पाळलासी, देवा सगळ्याटी पाळलासी, देवा सगळ्याटी पाळलासी. हो तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, 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 तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवा सगळ्याटी पाळलासी, देवा सगळ्याटी पाळलासी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. नाशिवंत असलेल्या संसारासाठी तू एवढ्या आटाटोप खटाटोप करतोय गडा, तीच खटाटोप परमेश्वराच्या प्राप्ती करते. किती चांगलं होतं. संसार कोणाला नाही हो महाराज, संसार प्रत्येकालाच होता. आमच्या साधू संतांना संसार नव्हता असेल तर काही भाग नाही, खूप संसार होता. आपल्यापेक्षाही उत्तम प्रकारे संसार केला असेल साधू संतांनी. नातांचा संसार सुखमयी होता, तर त्याच्या विरोधामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसार अतिशय दारिद्र्यातून जीवन व्यतीत केलं. पण देवाला सुद्धा कधी म्हटलं नाही मी रात्रंदिवस देवा तुझं भजन करतो, माझा संसार असा नाचवा खा. श्रीमंत असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज पण समाज कल्याणासाठी, समाजाच्या उद्धारासाठी आपल्या जवळची असलेली संपत्ती, ती संपत्ती दुष्काळ काळामध्ये दान केली. दान कर्जाच्या वया झाल्या महाराज, ऐका, कर्जाच्या वया झाल्या एवढ्या, आणि त्या कर्जाच्या वया एक वेळा कर्जाच्या वया घेतले. जगद्गुरु तुकाराम महाराज जायला लागले, जिजाईनं अडवलं. आज आपल्यावर परिस्थिती बदलली आहे, परिस्थिती सारखी राहत नाही. तुमच्या आमच्या जवळची असलेली परिस्थिती सारखी नाही. आज श्रीमंती आहे, उद्या गरिबी येणारच आहे. आज सुख आहे, उद्या दुःख येणारच आहे. आज आनंदात आहात, उद्या संकट येणारच आहे. जगाच्या पाठीवर अनेक इतिहास आहे. 5 पांडवांची असलेली द्रौपदी ती द्रुपद राजाची मुलगी, आणि दुसऱ्या बाजूला हस्तिनापूरच्या राजाची सून बनली, राजकुमारांची पत्नी बनली. पण समय बडा बलवान साधू, समय बडा बलवान. 5 पांडव वन वन भटके, संग में द्रौपदी नार, साधू समय बडा बलवान. रामायणाचं चिंतन करा. विदेही राजा जनक केवढा अधिकार संपन्न असे की विदेही राजा जनकाला एक कन्या प्राप्त झाली, तिचं नाव जानकी. अतिशय प्रेम केलं महाराज. जानकी राजाची मुलगी आहे, आणि दुसऱ्या बाजूला अयोध्यापती राजा दशरथाची जी सून बनणार. सून झाली, पण दुर्दैव बघा 4 दिवस सुद्धा राजभोग भोगता आले नाही, आणि नवऱ्या बरोबर 14 वर्षाच्या वनवासाला तिला जावं लागलं. समय सांगा ना. आपण म्हणतो लय बलवान बाबा, जसा सूर्य निघते आहे तर सकाळचा जो सूर्य हवासा वाटते, पण तो सूर्य दुपारच्या वेळेस आला तर दुपारची ऊन काही सहन होत, आपल्याला सावलीचा आधार घ्यावा लागतो महाराज, आणि तो सूर्य पुन्हा मावळत येतो. त्या प्रकारे शरीराची अवस्था तीच आहे. बालपण म्हणजे सकाळ आहे, दुपारपण म्हणजे तारुण्य अवस्था. लात मारून पाणी काढण्याची ताकद तारुण्य अवस्थेत आहे. रग 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 शरीर साथ देते, इंद्रिय साथ आहे, रस रक्त असते दुपारच्या उन्हाप्रमाणे. पण म्हातारपण म्हणजे संध्याकाळ आहे, ते ढळणार आहे.
जसं दिवस हा 3 टप्प्यात जाते तसं मनुष्याचं शरीर सुद्धा या 3 टप्प्यातून जातं. बालपण, तारुण्यपण, म्हातारपण. पण जशी ऊन दुपारची ऊन रगरगते त्या प्रकारे तारुण्य अवस्था आल्यानंतर माणूस कोणाला मानत नाही, जुमानत नाही. एखाद्या अनुभवी असलेल्या व्यक्ती म्हणले एवढी मस्ती करू नको रे, तारुण्य कोटपर्यंत राहा. पण त्या तारुण्य अवस्थेत सुद्धा तो मानत नाही. आणि म्हातारपण आल्यानंतर तो पश्चाताप करतो. पण तुका म्हणे आता का रुसावे आणि मनासी पुसावे काय केले. वास्तविक पाहता सांगण्याचं तात्पर्य एवढं सुंदर गोड अभंग आहे आजच्या कीर्तनाकरता की आम्हाला तुम्हाला आपण भक्ती करत असताना तुम्ही परिस्थिती आज श्रीमंतीची आहे तर कोणी झोपडीत राहणार आहे. पण झोपडीत राहणारा एखादा गरीब जरी असेल आणि श्रीमंतीत उपभोग घेणारा असेल तर गरीब आणि श्रीमंताची बिल्डिंग पाहून झुरण्यात काही मजा नाही आहे. आम्हाला आमच्या नशिबानं आम्हाला आमच्या प्रारब्धानं जे प्राप्त झालं त्याचा समाधान माना आणि त्याच्याच समाधान जर मानलं तर लक्षात ठेवा यासारखी भक्तीच नाही, यासारखी उपास नाही. यालाच म्हणतात हेच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते पैशाची आणि चित्ती असू द्यावे समाधान. ज्या माणसाच्या जीवनात आलेल्या परिस्थितीशी समाधान आहे त्याच्यासारखा जगामध्ये सुखी प्राणी कोणी नाही आहे. त्या परिस्थितीत समाधानयुक्त जीवन जगणं यासारखी महाराज थोर भक्तीच नाही. पुढे जाऊन सांगतात हेच थोर भक्ती. या शब्दाला महाराज ज्या प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हेच थोर भक्ती, त्याचे अनेक उदाहरण, त्याचे अनेक टप्पे सांगता येईल. जसं गणपती महाराज आणि गणेश महाराजांनी संसारातील असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मान कसं द्यावे. तुम्ही शिवपुराणात असेल, शिवपुराण ऐकून घेतलं आपल्या गावामध्ये. शिवपुराणासाठीच मी आलेलो होतो त्यानंतर माझं येणं नाही झालं आणि वेळही सुद्धा मिळत नाही. आम्ही बांधीलच आहोत. जोपर्यंत सिंदेवाई गाव सुटत नाही तोपर्यंत तुमच्या गावात येणं कधीही नाही महाराज. या भागवताचं 4 वर्ष झालं आता सिंदेवाईचं नॉनस्टॉप कार्यक्रम सुरू आहे. तर शिवपुराणामध्ये एक सुंदर कथा आहे. या शिवपुराणातील कथा बापाला त्याच्याच घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. आताच्या परिस्थितीचं चिंतन केलं, कलियुगातली परिस्थिती चिंतन केलं तर ज्या बापाने 4 लेकराला जन्माला घातलं त्याच बापाला त्याच्याच घरात त्याच्याच मेहनतीने मिळवलेली जो घर आहे त्याला त्याच्याच घरामध्ये आनंदाने जीवन व्यतीत करता येत नाही. त्याला त्याच्याच घरातून बाहेर काढले जाते. ही परिस्थिती आहे. पण डोळ्याच्या समोर माझा पिता कैलासातून जाऊ नये म्हणून पहिली भक्ती मातृभक्ती आणि पितृभक्ती करणारे असेल तर गणराया लक्षात ठेवायचं. मातृभक्ती पितृभक्ती शिकवणारे गणपती महाराज आहे. म्हणून हिंदू धर्मातील असलेले आराध्य दैवती आदि अनादि असलेला गणपती आहे. त्याचं नावच गणपती आहे. काय गणपती. गण म्हणजे जीव आणि पती म्हणजे प्रत्यक्षात मालक आहे. गणपतीचा अर्थ असतो गण आणि पती. गण म्हणजे जीव, पती म्हणजे मालक. जसं उदाहरण एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तिला पती हा तिचा मालक असतो. पतीचा संपूर्ण अधिकार पत्नीवर असतो. ती अधिकाराने आपल्या नवऱ्याला हवं ते न सगळं सांगू शकते आणि मालकही सुद्धा आपल्या पत्नीला काय हवं आहे काय नाही आपल्या परिस्थितीनुसार तिच्या इच्छा पूर्ण करेल. त्या प्रकारे या संपूर्ण जगाचा संपूर्ण विश्वाचा पती असेल तर गणपती आहे. कारण पहिला शब्द लागलेला गण म्हणजे जीव आणि पती म्हणजे मालक. सर्व जीवांचा पती असेल तर गणपती आहे. या सृष्टीमध्ये 83 लक्ष योनी ह्या पशुच्या कीटकाच्या अनेक योन्या आहेत. जलचर भूजल अनेक जारद उद्भिद स्वदेश अंडज या 4 खाणीतील संपूर्ण जीवसृष्टी जन्माला आले. 4ही खाणीतील असलेल्या संपूर्ण जीवसृष्टीचा जो पती आहे त्याला गणपती म्हणतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना या गणपती महाराजांचं वर्णन केलं. ओम नमो जिया
वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेदा आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जे वासी पाहता माऊली ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं ओम नमः जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो हे गणराया हे गणेशा सकलांना मती प्रदान करणारा तू पती म्हणजे संपूर्ण जगाचा पती मालक आहे मती प्रकाश म्हणजे मती म्हणजे काय होतं मती म्हणजे बुद्धी मती म्हणजे बुद्धी सगळ्यांना बुद्धी प्रदान करणारा त्याला गणपती म्हणतात गणेश महाराज म्हणतात त्याला म्हटलं हे गणराया सगळ्यांना मती देणारा सगळ्यांना बुद्धी देणारा तू बुद्धीचं दैवत गणपती महाराज आहे म्हणून बुद्धीचं दैवत सुद्धा मानला जातं गणपती महाराज आणि आपल्यामध्ये बुद्धी आहे एका वर्गात 40 विद्यार्थी बसलेले त्यांचे अनेक बुद्ध्यांचे अनेक बुद्ध्यांकाचे पूर्व विद्यार्थी बसलेले असतात सारख्याच बुद्धी असतात का हे सगळ्याच्या सारख्याच बुद्धी असतात का नाही काय काय असे दगड बुद्धीचे माणसं काय तैल बुद्धीचे माणसं काय लाकूड बुद्धीचे माणसं काय शेण बुद्धीचे माणसं काय कर्पूर बुद्धीचे माणसं काय गौण बुद्धीचे माणसं बुद्धीचे अनेक प्रकार सांगितले भागवतामध्ये गौण बुद्धीचे माणसं गौरी सारखे धुकुर समजते पण हळूहळू पेटते तर संपूर्ण गावाला घरातल्या लोकांना त्रास देऊ सुधरते पण सुधरते तो पेटते त्याला गौण बुद्धी म्हणजे गौरी बुद्धीचा कर्पूर बुद्धीचा एकदा सांगितलं तर कापराला जसा अग्नीचा स्पर्श लागता बरोबर पटकन पेटते त्याला कर्पूर बुद्धी म्हणायचं शेण बुद्धी शेणाला अग्नीचा स्पर्श लावला पण अग्नी विजून जायचं पण शेण काय पेटणार नाही काय असंही असतं शेण बुद्धीचे माणसं पेटतच नाही एक गंमत म्हणून सांगतो एका पाटलाने एक नौकर ठेवला नौकर काय भेटत नाही असं काय स्वस्त राहिला नाही आता त्याकडे हा स्वस्त धान्याचा जेव्हा माल भेटायला लागला ना आता फुकटचा ते ऐकत नाही आणि लाडक्या बहिणी झाल्या त्या बाया काही ऐकत नाही तिला म्हणते माझा भाऊ देते ना 1,500 रुपये मी काही कोणाला घेऊन आता घरातल्या मालकाने घरच्या मालकाने जर जास्त बोललं समजा त्याला म्हणतात जास्त बोलायचं नाही तुमच्या बापाची अर्धी तिकीट नाही झाली तुमची अर्धी तिकीट नाही झाली पण माझी अर्धी तिकीट झाली तुम्ही घरी राहा तांदूळ साफ करत राहा मी येतो लगेच लावून आणि तो पोरका पाळण्यात आहे त्याला हलवत राहायचा आणि शी केली तर पुसून द्यायचा पण येतो लगेच लावून तुम्हाला परवडत नाही बस जायला तुम्ही कोणता दिवा लावणार महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम लग्नात गेलं तर बांगड्या भेटत माणसाला का भेटत त्याचा चांगला किस्सा खराब होते चांगला किस्सा खाली होते ध्यानावर नवरदेवाला 10 रुपयाला टीका लावतो आहे ते नाही फक्त पर्स हलवते असं वाटते का त्या पर्स मध्ये किती काय 10ची नोट हलवतो लाली लिपस्टिक लावेल हा गजरा पर्स हलवते तिथं 10चीच नोट तेही नवरदेवाला देणार नाही नवऱ्याला म्हणते ध्यानव 20 रुपये 10 रुपये ध्यानव नवरदेवाला टीका लावतो म्हणजे याच्या किशाला चंदन आहे ना बाईला बांगड्या भेटतात लग्नात काय मजा आहे का मग प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या महिला वर्गाने अग्रेसर आहे बरं हा माणसाचा बार जागे आहे आणि घरी काही नाही हा फक्त वाघासारखा चौकात ढकलते घरी गेलं याची डरकारीत बंद होते वाघाची गावामध्ये एक वाघ आडनावाचा व्यक्ती होता त्याच्या मिशाई वाघासारखा रस्त्याने चालत बाप त्याला पायता बरोबर लहान पोरं चड्डी सू करे चड्डी सू आणि त्याला म्हाताऱ्या बाया म्हणायचे का हो तुमच्या वाघासारखे दिसत्या तुमचा आडनावही वाघ आहे तुम्हाला पायता बरोबर ना तू चड्डी सू करते खरंच एवढा हा खरी आहे का आडनाव वाघ आहे वाघासारखे दिसत्या तेव्हा तो माणूस म्हणते कुठला धाक ना कुठचा गाय घरी गेल्यावर या वाघावर दुर्गादेवी बसते ते बाहेर जागे घरी काही नाही फक्त माणसाची मजा बाहेरच चौकात इकडून तिकडून पाणठेल्यात वावरा शेतात घरी गेला का नाही ते म्हणते थोडीशी मिरची चिरून देत्या का उशीर झाला मला चिरून देत्या का करावं लागते महादेवानं केलं महाराज
हा महादेवाला ऐकावं लागे, कारण महादेवाचा जर विचार केला तर महादेवाचा आसन नंदी आहे आणि आमच्या आईचा आसन वाघ. विचार करा, ज्या वाघावर बसल्याने त्या वाघावर बसल्याने त्या बाईचा पावर केवढा असला. तुम्ही विचार करा, नंदीवर बसणाऱ्या माणसाचा एवढा पावर राहील का वाघावर बसणाऱ्याचा राहील. आणि ते माता सती वाघावर बसणारी होती आणि तिला बापाच्या घरी जायचं होतं. नवरा म्हणे जाऊ नको, पण मी गेल्याशिवाय राहणार. हे म्हणाले जाऊ नको, पण मी गेल्याशिवाय अशी कशी जाणार नाही, गेल्याशिवाय राहणार नाही. नाही ऐकलं आणि महादेवाचे सुद्धा चाललं नाही तिथे थांब, कारण ते वाघावर बसणारी बाई होती. हा बट बाबू, हा आमचा बाबा भोले बाबा होता. भोले माणसं लवकर फुसलतात. आमचे भोले बाबा कोणाला लवकर फुसायचं. नुसत्या बेल व्हायला तरी प्रसन्न. एवढं सुंदर महाराज. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, तुला बेलाची, तुला बेलाची, दिलाच्या पाराची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा. गडामध्ये रुद्राक्षाचा माळा, लावेल भस्म कपाळा. गडामध्ये रुद्राक्षाचा माळा, लावेल भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, दिलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा. महादेवा, हे भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा. एका बेलाच्या पानाने महाराज देव प्रसन्न होते. ते भोले बाबा आहेत, भोलेनाथ आहेत. काय माणसं भोले असतात. आणि त्यांची अर्धांगिनी बापरे लई गरम वाघावर बसणारी होती. जाईन मध्ये जाईन गेली ती. त्याने आपल्या वेळोवेळी इच्छा पूर्ण केल्या. तर मला सांगायचं एवढंच आहे, मतीचे म्हणजे बुद्धीचे अनेक प्रकारचे लोक आहेत. एक गावात एक असा नौकर भेटला महाराज, त्याचं नाव ज्ञानीराम. काही लोक त्याचं नाव होतं ज्ञानीराम, पण काय करावं महाराज, नाव आहे ज्ञानेश्वर पण ज्ञानाचा पत्ता नाही. नाव आहे गंगाधर, आंघोळ नको महिनाभर. नाव आहे शांताबाई, पण भांडण केल्याशिवाय जमत नाही. नाव आहे गंगाबाई, पण का करावं पाण्याची नेहमी हनहन. नावाप्रमाणे मग राहायचं म्हणून काय करायचं. याचं नाव ज्ञानीराम होतं. ज्ञानीराम, त्या ज्ञानीरामचा तोच काम होता. सांग पाटला, सांग काम्या होतो तो. सांग पाटला काय करू, उपर पर्यटन पेड घेऊ आणि त्याच्या पुढे आपला दिमाग लावायचा. आता सांगितल्या दिवस तू काय कर, त्याला म्हणतात सांग काम्या. तो ज्ञानीराम हा गावचा पाटील होता, गावचा सरपंच होता. 5-25 लोक दररोज बसायचे त्याच्या बैठकीला. श्रीमंत पाटील. आणि त्याच्या पाटलाच्या घरात, ते सरपंचाच्या घरात 5-25 लोक आले पाहुणे. ज्ञानीरामला सांगे, ज्ञानीराम अरे पाटलीला सांग रे म्हणे, पाटलीला सांग म्हणे 5-25 कप चहा मांडायला. ज्ञानीराम तसाच पाटलाने सांगितलं, तो गेला. सांग काम्या होता तो, त्याची बुद्धी तेवढीच चालायची, पुढे चालायचं नाही. ज्ञानीराम गेला आणि पाटलीला म्हणायला, पाटलीन बाई 5-25 पाहुणे आले, 5-25 कप चहा मांडायला सांगितलं पाटीलांनी. आता त्या पाटलीने डब्बा पाहिला साखरेचा, साखरच नाही. ते तिथूनच ओरडायला लागले. बाईच्या जातीला सगळं काही किचन मध्ये बरोबर असलं ठीक आहे, नाही तर ते भांडे आचड धचड ते सुरू होऊन जाते. पाटलीन म्हणायला लागले, नुसत्या हाडं मारायला माणसाला का होते. सकाळपासून संध्याकाळी या बाईच्या याच्यावर सगळी जिंदगानी आहे. या माणसाला फक्त काय आर्डर मारा, आणा चहा आणा, काय आहे काय नाही पाहायला पाहिजे का. पाटील पाटील म्हणावं, पण घरात नाही आता साखर. हा काय सांगावं, साखर.
ज्ञानीराम सगळं ऐकत होता आणि तसाच तो गेला. ज्ञानीरामला म्हणे पाटील साहेब म्हणायला लागले, ज्ञानीराम सांगितलं का रे का दादा 5-5 बोलायचं तर असं बोलायचं का? एवढी बुद्धी 5-5 लोकांच्या समोर म्हणते का पाटील 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 म्हणा घरी नको तुमच्या दाना 6 माना म्हणजे ना पाटील म्हणायला लागले साखर नाही डब्यामध्ये, तुमच्या घरी साखर नाही ना काय जा म्हणायचं. पाटलाला आले राग, पण काय करावं, ज्ञानीरामला कशाला म्हणायला जायचं. ते 5-25 लोक गेल्यानंतर आहे ज्ञानीरामला हो रे अशी गोष्ट राहते तर अशी उघडकीच लोकांच्या समोर 4 चौघा सांगायला लागते काय माझी इज्जतीचा फालुका केला तू. अरे अशी जर गोष्ट होती तू माझ्या कानात सांगायला पाहिजे होता, एवढा बोलून सांगायची काय गरज होती का. ज्ञानीराम म्हणायला लागला चुकलं माफ करा पाटील, पण पुढे मी लक्षात ठेवून तुमच्या कानातच सांगेन, किती काम राहिलं तरी तुमच्या कानात सांगेन. दुसऱ्या वेळेला 8 दिवसानंतर महाराज धान कापणीला होता, गंजी गेली, गंजी तयार केली होती धानाची, मशीन लागायला वेळ होती, 10 एकराची गंजी धानाची गोळा केलेला होता. आणि काय करावं अशा वेळेला 8 दिवसानंतर त्या गंजीला आग लागली. हे ज्ञानीरामच्या लक्षात आलं, आग लागली. पाटील बसले होते 5-10 लोकांमध्ये घरात. हा दरवाजात आला, उभा राहिला कानोबासारखा उभा, पाटलाकडे पाहिजे. याला वाटत होतं बोलणं आहे पाटलाचं, आता मला काय बोलायचं नाही. आणि सगळे उठून गेल्यानंतर कानात सांगितलं आपल्याला. त्यांचं बोलणं अर्ध्या तासावर गेलं, गंजी राहिली असेल तसे. आणि ते सगळे गेले, 10 लोक गेले. तेव्हा पाटील म्हणायला काय रे मगापासून उभा आहे तर काय सांगायचं आहे का. हो जी पाटील साहेब काय सांगायचं आहे, कानात सांगतो तुमच्या कानात सांगितलं. पाटील साहेब आपली गंजी जडलीची 10 एकराची धानाची. पाटील म्हणाला हो बे अशा गोष्टी कानात सांगायच्या असं का राहिली असेल का. अरे ओरडायला पाहिजे होतं, पाणी ठेवून धावायला पाहिजे होतं, पाईप भरून धावायला पाहिजे होतं, ओरडायला पाहिजे होतं. ज्ञानीराम म्हणायला नका त्या दिवशी बोललो तर कानात सांगा म्हणते, आणि आता कानात सांगायला गेलं तो बमलायला पाहिजे होता. करायचं तरी कसा. पण याच्यानंतर लक्षात ठेवायचं महाराज 6 महिन्यानंतर या पाटला झाला पोरगा. एका कोपऱ्यातून धरला, पाटलाला पोरगा झाला, पाटलाला पोरगा झाला, पाटलाला पोरगा झाला, पोरगा झाला, पोरगा झाला. तो ओरडून निघाला एका कोपऱ्यातून. आणि पाटलाच्या घरी शेवट. पाटील म्हणायला लागले हो बे मला पोरगा झाला, तू एवढा बोंबलतेस कशाला. तुम्ही समजत होत्या बोंबलत जा म्हणून. अबे तर अशी गोष्ट आनंदाची आहे, तुला एवढाच आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तर पेढे वाटायला पाहिजे होता एका कोपऱ्यातून बेट्या. तुला कळत कसं काय रे. ज्ञानीराम म्हणायला लागले याच्यानंतर पेढे वाटेल म्हणून चिंता नको. 1 वर्षानंतर महाराज या पाटलाची गेली माय मरून. एका कोपऱ्यातून धरलं महाराज. पेढे घ्या पेढे घ्या. लोक कशाला विचारायचे कायचे पेढे होते खावा जागा चालले. शेवटचा पेढा महाराज पाटलाच्या हातात. ज्ञानीरामला म्हटलं ज्ञानीराम पेढा कशाचा बापा तुम्हीच का म्हणता कोणती गोष्ट अशी पेढे वाटत का तुमचे मायने त्याचा नाही कधी. पाटलाला बदलू द्या लागले असतील. हो बे माझी माय गेली ना तुला एवढा आनंद झाला का. सांगण्याचं तात्पर्य असं महाराज अशा लोकांची जर मती असेल तर उपयोग काय आहे. या मतीचा काय उपयोग आहे, या बुद्धीचा काय कामाचा. हे बुद्धी म्हणजे शेण बुद्धी ना. परमेश्वराने एवढी सुंदर बुद्धी दिली, त्या बुद्धीचा वापर आपल्याला संसारात सुद्धा करायचा आहे. आणि संसार करता करता संसारच आपला भक्तिमुख झाला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात हेच तुम्हा आम्हाला सांगितलं. हे चित्तर आवडते देवा, हे चित्तर आवडते देवा. संकल्पनी माया संसाराची, संकल्पनी माया संसाराची देवी देवाला
संसारातील असलेली माया अरे देवाला अर्पण कर गया. मातृभक्ती आणि पुन्हाही आपल्याला ऐकायचं आहे हे जे थोर भक्ती विस्फोरताच नाही महाराज. गणपती महाराजांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला होता. एकदा त्या प्रसंग होता. लंकापती रावण ज्ञानी होता महाराज, तुमच्या आमच्यासारखा नव्हता. ज्याचं नाव रावण आहे तो संपत्तीने श्रीमंत आहे पण ज्ञानाने श्रीमंत होता. तो लक्षात ठेवायचा, ज्ञानाने श्रीमंत होता पण हरिपाठ केल्याशिवाय जीवन करत नव्हता. राक्षस जरी होता पण हरिपाठ करत होता आणि खरा वैष्णवही होता. आपल्याला वाटते तो राक्षस होता राक्षस होता राक्षस होता पण तो खरा वैष्णवही होता. रामाची निष्णात भक्ती करणारा असेल तर रावणही आहे महाराज. रामायण अनेक बाजूने आम्हाला समजावते. रावणाला कधी आपल्याला राक्षस सुद्धा म्हणता येणार नाही पण सहजासहजी मुक्ती मिळणार नाही म्हणून त्यानं भक्तीला चोरून नेलं. परमेश्वराची अर्धांगिनी म्हणायला गेलं तर भक्ती आहे. आणि आपल्याला जर देवापर्यंत पोहोचायचं आहे तर प्रथमतः आपल्याला भक्तीच करावं लागेल. तेच रावणाने केले. रावण एवढा दुराचारी नाही, वाईट नाही. त्याच्याजवळ चार वेदांचा 6 शास्त्रांचा अभ्यास होता, उपनिषदांचा अभ्यास होता आणि हरिपाठ पण. तुम्ही म्हणाल महाराज रावण कसा हरिपाठ करत होता? त्या काळात माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठच लिहिला नाही. तो हरिपाठ कसा करत होता? त्याचं स्वयंभू लिहिलेलं हरिपाठ म्हणजे शिवतांडव नृत्य आहे. जेव्हा रावण उपासना करायचा 16 तास तर शिवपिंडीच्या समोर शिव ज्योतिर्लिंगाच्या समोर थाय नाचायचा. कसा नाचायचा? जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्तरू देवगम लंबितं भुजंगपाल गडम 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 मनौ मारुमद्वय चकार चंद्रताडव करोति नव शिवं शिवं करोति नव शिवं शिवतांडव नृत्य करता दररोज आम्ही नाचतो. लंब्या शेडीवाले मुन्नी बदनाम होई. हा आमचा हरिपाठ. एका गावात गेलं महाराज हरिपाठ मोठा चांगलाय जे पण त्याच्यात एक ना गाणं याद करा. कोणता रे? लहानसा होता पिलंटू. कोणता रे? जाने मेरे जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाता. वा, हरिपाठात असे गाणे घुसाडले तर चांगलाय. म्हणजे कोणता हरिपाठ माणूस कोणत्या दिशेचा आणि लेकरांना संस्कार कोणत्या दिशेचे आहे नाही का? आता या मंदिरात बसायला गेलं तर मोबाईल मध्ये जास्त लोक पोरांचं लक्ष आहे बघा. इकडे कीर्तनांचं नाही, फक्त गर्दी करायची. आज बघा कीर्तन. आवडीचे लोक बसले माझ्या मावशा इकडे मागे बसले लक्षच नाही. इकडे बसायला पाहिजे पुढं माझ्या पाठीच्या मागे का करून राहिला? काष्टा काढायचा विचार केला असं समोर बसायचं. आनंद वाटतो. तुम्हाला वाटतं इकडे आम्ही निघून जाऊ, एवढी काही गर्दी नाही आहे. असं सुंदर बसायचं पुढं, चांगलं वाटतं. चला आपल्याला ऐकायचं पुढं. रावण नाचायचा, नृत्य करायचं, साधना होती. तुम्हाला ठावं असेल रावणाने सर्वात मोठी साधना केली. साधना म्हणजे भक्ती. कोणती साधना केली? जगामध्ये शक्ती साधना करणारा असेल तर रावण आहे. रावणासारखी शक्ती साधना करणारा एरवी कोणी नाही. एरवी कोणी. त्याच्याजवळ शक्ती एवढी बलाढ्य होती महाराज. शक्ती एवढी बलाढ्य होती की ज्याने आपल्या पायाखाली 9 ग्रहाला ठेवलं. कितीतरी देव बंदी खाण्यात टाकलं. केवढी शक्ती असेल. असा बिना पावरानं होते का? बडे बिना शक्ती बोलू नाही. बिना बोलल्यानं होते का? देवाला बंदी खाण्यात टाकणे काही सोपी गोष्ट आहे का? 9 ग्रहांना आपल्या पायाखाली ठेवणं सोपी गोष्ट आहे का? ज्याच्या खरी बाळंतपणासाठी सटवी स्वतः त्याच्या लेकराचं त्याच्या नातवाचं भाग्य लिहिण्याकरता सटवी त्याच्या घरी डिलिव्हरीसाठी होती. केवढा अधिकार असेल असं नाही म्हणू शकत. हे शब्द माऊलीचे शब्द म्हणतात. बळ असेल तर बोलण्यात टाकत नाही तर बळ नाही त्याला म्हणतो फाडून टाकेल. त्याला काय उपयोग नाही म्हणून बडीने शक्ती बोलले नाही. रावणाजवळ तेवढी ताकद होती. रावणाजवळ बलाढ्य होतं. रावणाजवळ एवढ्या बायका होत्या तर या जगातल्या कोणाजवळ तेवढ्या बायका नव्हत्या.
हा देव कृष्ण परमात्म्याने 16,108 बायका म्हणजे रावणाच्या बायका 80,000 आहे का एखादा 80,000 बायकाच्या एखादा सांगा पण रामायणामध्ये 80,000 बायकाचा एकच नवरा तो रावण आणि ज्या बायकोवर एवढा प्रेम करत होता तिचं नाव होतं मंदोदरी केवढी पतिव्रता नारी आहे हो महाराज श्लोक आहे त्याच्यासाठी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी दत्ता पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम जिथं जानकीचं नाव आलं सीता तारा अहिल्या या पतिव्रता नारींमध्ये मंदोदरीचाही नंबर लागते पतिव्रता मंदोदरी होती किती निष्ठेनं पती सेवा करायची ती एवढं प्रेम होतं एवढं प्रेम आणि तिच्या पावर आहे तेवढा होता कोणता पावर होता तिच्याजवळ एवढं प्रेम होतं एवढं पुण्य होतं महाराज एवढं पुण्य होतं मंदोदरी जवळ की आपण एवढा जर घर बांधला पेंटिंग किती केलं आपण पण तो पेंट किती दिवस राहणार तो पेंट निघणार चांगल्या क्वालिटीचा पेंट लावलंय सुद्धा 5 वर्ष 6 वर्ष त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सारवण करणे आहे महिलांनी किती चांगलं आज सोनं घातलं घासून तरी पण काही दिवसाने ते मळणार मग ते मळलेलं सोनं कोणाकडे साफ करायला जाता घरीच करते का ते म्हणते माझ्या बहिणीचं लग्न आहे नाही बरोबर दिसत नाही साफ करायला जावं लागलं तर कानातल्या बाल्या बरोबर दिसत नाही गेलं पाहिजे सोनारा तर सोनाराकडे साफ करायला जातात महिलावर पण रावणाचे घर मळले तर तो सोनाराला कडे जात नव्हता रावण काय म्हणायचा मंदोदरीला मंदोदरी फक्त तू हात लाव या घराला 5 बोटाचा हात जरी लावला तरी पावर एवढा होता जसं तसं सोनं अधिक पहिल्यापेक्षाही चमकत होतं एवढं सोन्यामध्ये ताकद एवढं सोन्यामध्ये पावर आला मळलेलं सोनं चमकत होतं महाराज मंदोदरीचा एवढा पावर होता म्हणून मंदोदरी पतिव्रता नारीमध्ये तिचा नंबर लागते आमच्या पतीच्या वर पहिली भाषा असते महाराज लग्न व्हायच्या साखरपुडा झाला का तिची भाषा सुंदर असते काय रोग आहे तो हा काय करते झोपल्या का कशाची भाजी खाल्ली काय खाल्लं झोपच लागत नाही मला हा रोग आहे मला साखरपुडा झाला लग्न झाल्यानंतर अहो ऐकलत का आणि मग 2 वर्षानंतर बंड्या झाल्यानंतर बंड्याचे पप्पा कान फुटले ना तुमचे ऐकू येत नाही का नाही नवऱ्यावरचं प्रेम सुद्धा परिवर्तित होते हो महाराज संसाराच्या प्रेमामध्ये काही दम आहे का तरी पण म्हणताय मैं तेरे सिवाय जी नहीं सकता तू मेरी है मैं तेरा हूं हे जर प्रेम अधिक प्रेम जर व्यवहार केलं तर तिथे धोका तरी नाही मिळणार महाराज धोका नाही मिळणार ज्या जनाबाईने अधिकाराने देवाला म्हटलं धरीला पंढरीचा चोर धरीला चोर Oh
धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हो धरीला पंढरीचा चोर देवावर निस्नात प्रेम केलं जनाईने परमार्थाचा भक्तीतून केलेला प्रेम देवावर केलेला प्रेम त्या प्रेमामध्ये कधी धोका मिळत नाही भक्तीमध्ये धोका कधी मिळत नाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं संसारातल्या माणसाने एकमेकावर जरी प्रेम केलं त्या प्रेमामध्ये सुद्धा धोका वेळोवेळी धोका मिळते एखाद्या माणसावर आपल्यापेक्षाही कोणावर विश्वास केला तर तो विश्वासघात केव्हा करेल काही सांगता येत नाही अरे काळे डोईचा माणूस बेईमान आहे पण विश्वास देवावर केलं तर धोका मिळणार नाही हे सांगून जनाबाईचं जसं आपण भजन म्हटलं जनाबाईच्या जीवनामध्ये एक प्रसंग आला होता की नामदेव महाराजांची दासी म्हणतानी जनाबाई दररोज गोवऱ्या थापायची पण गोवऱ्या थापत असताना ती भजन करायची आणि आम्ही पोळ्या करत असताना फुटलं माझं नशीब बाई फुटलं सासूला शिवा देत्या देत्या पोळ्या करायच्या फुटलं माझं नशीब हे भांडे चढ ते भांडे चढ एक दिवसभर महाराज दररोज प्रेमाने नवऱ्यानं जर बोललं नाही एकाच दिवस नवऱ्याने एकाच दिवस उलट एकाच दिवस शब्द बोललं तर ते 4 दिवस बोलत नाही बरोबर आहे की नाही ते पोराला म्हणते जा रे चहा पिते का नाही पिते जा रे आंघोळ करते का विचार रे पोराला म्हणते पोरीला म्हणते जावा जेवते का नाही तुझ्या बाप विचार म्हणजे का बरं एखाद दिवस वाकडा शब्द बोलला तर आपल्या घरीच महाराज घरातलं प्रेम टिकावं ते परिवर्तनशील आहे पण देवाविषयी असं होते देवावर एवढं प्रेम केलं भक्ताने शिव्या दिल्या दिल्याला अरे विठ्याडे विठ्या मुळा मायेच्या तुझी रांड रणकी काय शब्द बोलले जनाबाईने तरी किती पावर आहे महाराज भावामध्ये किती प्रेमामध्ये किती पावर आहे देवाला शिव्या देते देव आणि तोच जेव्हा गोवऱ्या थापाई जनाई तेव्हा विठ्ठलाचं भजन करायचं पण तिच्या गोवऱ्या एवढं जर ढीक साचलं तरी शेजारची बाई तिच्या समोरच गोवऱ्या थापत आणि ती काय करायची जनाबाई तिथून निघून गेल्यानंतर तिच्या गोवऱ्या चोरायच्या ना आपल्या ढिगात टाकायच्या आपलाही तसाच आहे का आपलाही तसाच आहे का तसंच काम आहे आपले इकडे म्हणतो मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे आणि चांगला उडीद माझ्या म्हशीला घालू दे कोणाच्या उजव्यातला असला बागेतला उडीद आणायचा आणि म्हशीला टाकू आणि इकडे भजन करायचं पण जनाबाईचं तसं नव्हतं जनाबाई गेल्यानंतर तिच्या ढिगातल्या असलेल्या गोवऱ्या त्या आपल्या ढिगात ठेवायच्या पण जनाबाईच्या लक्षात आल्या दिवसांदिवस एवढ्या मी गोवऱ्या थापते माझ्या गोवऱ्या का कमी होत आहे पण त्याच मार्गाने महाराज पंढरपुरातील असलेल्या मार्गाने चालत असताना कबीरजी महाराज चालत होते कबीरजी महाराजांच्या लक्षात आलं की एक जनाई आहे वो तो संत नामदेव की दासी है बोलती है बहुत मैंने सुना है ऐसी कौन सी है जनाई देखना पड़ेगा कबीर जी निघाले आणि जनाबाई कोण आहे म्हणून जिथं गोवऱ्या माझ्या कमी होत आहे म्हणून जनाबाई भांडण करत बसली त्या बाईला हो ग माझ्या गोवऱ्याने ते हो ग माझ्या गोवऱ्याने ते माझ्या गोवऱ्याच म्हणून त्यांचं भांडण सुरू होतं कबीरजी महाराज त्याच मार्गाने जात होते त्याने पाहिलं कबीरजी बोलले लगे अरे कोण जनाई है तर शेजारच्या व्यक्तीने सांगितलं ती भांडत आहे त्या दुसऱ्या बाई बरोबर भांडण करत आहे ती जनाई आहे मैंने तो बहुत सुना है वो झगड़ा कर रही है वो झगड़ा कर रही है ए बोलू नका रे बाबा ए पोरा बोलू नका ना जन्माला आल्या माय बापाला त्रास शाळेत गेल्या गुरुजीला त्रास येत्याला गोवाला त्रास या मायाला किती त्रास झाला असं नाही का बाळपणाच्या वेळी एवढ्या आत्मा यायला त्रास येते असले तरी मला त्रास आणि ते झोपून ऐकून राहिले बयार
मी या राजनीय गावचा मोठा कौतुक करतो ना, हे उद्या नाही झाले. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार है, लेकिन टोपी क्या करे बिचारी, वो तो पाप में और पेट में पाप हजार है. त्या टोपीचा काय दोष है? माला बनाई काष्ट की बीच में डाला दूध सूद, और माला बिचारी क्या करे, जपते वाला ही कपूत. काय म्हणायचं. आता इथं चांगलं पवित्र कार्य सुरू आहे, मला एवढं प्रेमानं बोलावलं आणि तुम्ही असे लेटले तर बरोबर वाटते का रे? ना आमचं बोलणं तुम्हाला पटत नाही. मग लय महाराज कडे काय रे बाबा, दुसऱ्या बोलवायचं नाही. कोण बोलूया, कोण तारीख घ्या, कोण तो मोहन दरेकर होगा, गोपाल वजाडे, चला रे या बोवाला बोलावलं गया विनागरा आम्हाला. तसं नाही व्हायला पाहिजे. चला एकदा मी सुंदर वचन करूया आपण. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल गणपती बाप्पा मोरया. अरे मला मी सांगत होतो काय पावर आहे महाराजांच्या भक्तीमध्ये. हेच थोर या शब्दावर मी बोलत आहे, हेच थोर भक्ती आवडते. आणि काय जनाबाईचा पावर. कबीरांनी पाहिलं रे हे भांडण करून राहिली, आम्ही तिच्या दर्शनाला आलो आणि समाज मध्ये ती जनाई आहे की दुसऱ्या बाईसोबत झगडत आहे, कशा करता. आणि कबीर महाराज तिच्याकडे गेले जनाकडे, ए जना क्या कर रहे हैं? हमने तो बहुत सुने हैं, जना वैसी जना ऐसी जना वैसी, बहुत पावर है उसके भक्ति में. हम यहाँ देखने आया तो झगड़ा कर रही है, क्या कर रही है? तेव्हा जनाबाई म्हणायला लागली, महाराज मी तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही कोण? हम संत कबीर है, कबीर जी है. तेव्हा लक्षात आलं आणि संत जनाबाई म्हणायला लागले, महाराज मी सत्यासाठी भांडण करत आहे. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरीचे कर्म न करावे. देव जोडण्याची वेळ आली तरी अधर्म झाला तरी चालेल, पण अधिकारासाठी आणि सत्यासाठी भांडण केलं ते भांडण नाहीये. झालं काय? अहो मी गोवऱ्या थापते दररोज, पण या बाईने माझ्या गोवऱ्या चोरल्या. कबीर महाराज म्हणायला लागले, गोवऱ्याकडे पहिले कोणी ढिगाकडे, हा गोवऱ्याचा आहे, पण तुझ्या गोवऱ्यामधून कसं ओळखायचं ते? गोवऱ्या सारखे दिसून राहिले, तुझ्या गोवऱ्या सारखे दिसत आहे. तुझ्या गोवऱ्या कोणत्या आणि तिच्या गोवऱ्या कोणत्या हे कशातच फरक जाणवले. जनाबाई म्हणायला लागली, कबीरजी ज्या गोवऱ्यांमध्ये
ज्या गौऱ्यांमध्ये विठ्ठल विठ्ठलाचं नामस्मरण येईल ऐकू ती गौरी माझी आहे. केवढा विश्वास आहे महाराज. आपण केलेल्या भक्तीवर, आपण केलेल्या प्रेमावर, आपण केलेल्या भावावर किती किती विश्वास आहे तिचा. ज्यानी भक्ती केली त्यालाच ते माहित नाही, पण भक्तीचे ते वर्म भक्तासीच भक्ताचं वर्म भक्तालाच ठावं असते. त्याने केलेली भक्ती, त्याने केलेली तपस्या, त्याने केलेली मेहनत त्याला ठावं असते. मग चांगलं असो या वाईट असो, पाप असो या पुण्य असो, केलेलं पाप हे जगाला तसं माहित नसेल, पण दोघांना माहित आहे. एक तर परमेश्वराला आणि एक तर अंतरात्म्याला. स्वतःच्या अंतरात्म्याला माहित असते आपण केलेलं पुण्य असो या पाप असो. समाजाला कळो नाही तर नको. पाप असेल तरी परमात्म्याला माहित आहे ना, आपल्या अंतरात्म्याला माहित आहे आपण किती पुण्य केलो, आपण किती पाप केलो. पण कदाचित आपल्या चुकीवर, आपल्या पापावर आपण पांघरून घातलो असेल, पण परमात्म्याला माहित आहे. आणि जेव्हा मेल्यानंतर चित्रगुप्ताच्या समोर, यमाच्या समोर, यमाच्या दरबारात चित्रगुप्त सांगतो किती पाप किती पुण्य केलं, तेव्हा आपल्याला कबूल करावं लागते. जनाबाईचा विश्वास होता आपण केलेल्या भक्तीवर. म्हणून कबीरजी महाराज म्हणाला, बघा खरंच एवढं मोठं आश्चर्य. कबीर महाराजांनी स्वतःच्या कानाला गौरी लावून दिली. ज्या गौरीतून आवाज येत नव्हता ती गौरी शेजारीबाईची होती, पण दुसऱ्या गौरीला हात लावल्यानंतर विठ्ठल 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 असा आवाज ऐकायला लागला. जितक्या गौऱ्या कानाला लावल्या, ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण यायला लागले, जनाबाईच्या अधिकाराच्या त्या गौऱ्या होत्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जनाबाईने केलेल्या भक्तीमध्ये किती पावर आहे. आणि त्या भक्तीला पाहूनच तुकाराम महाराज म्हणतात, हेच चोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत कधी महाराज खऱ्या भक्ताने कधी देवाला कधी तक्रार केली नाही, माझं देवा असं बिघडवलं, माझं तसं बिघडवलं नाही. ठेविले अनंते तैसेची. जरा आपण श्रीमद भागवताच्या शेवटच्या टप्प्यात या सुदामानं कधी देवाला म्हटलं नाही, वासी पाहता देवावर दरिद्र येऊ नये, दारिद्र्य येऊ नये, देवावर दारिद्र्य येऊ नये. तर शापित असलेले चणे स्वतः खाल्ले. त्याला माहित होते सुदामाला की हे शापित आहे चणे, आणि माझ्या देवानं घातलं, माझ्या देवानं खाल्लं तरी हे चणे, हे हरभरे, हे शापित असलेले चणे खाल्ले. जो विश्वाचा मालक आहे, सगळ्या जगाला पोचतो आहे, तो त्याच्या वंशाला किंवा त्याच्या मागे ही दरिद्रता लागेल, हे दारिद्र्य लागेल. म्हणून असा श्रीमंत योगी असलेला माझा परमेश्वर कंगाल होऊ नये, वाटेल त्याच्या अधिकाराचे असलेले चणे, मी शापित असलेले चणे मीच खाईन. देवावर आलेले संकट आपल्यावर झेलून गेलं तर याच्यापेक्षा सांगा हेच थोर भक्ती आवडते. देवावर आलेले संकट आपल्यावर झेललं. आणि एवढे नाही, तुम्हाला ठाव आहे प्रत्येक भागवतकार कुठून सांगते की 18 विश्व दारिद्र्य होतं, 18 विश्व दारिद्र्य आलं, 18 विश्व दारिद्र्य आलं दारिद्र्य, पण दरिद्री नव्हतं महाराज. काही लोक म्हणतात सुदामासारखी दरिद्री कोणाला नको, सुदामासारखी दरिद्री कोणाला नको. खरंच तो दरिद्री होता. दारिद्र्याने दर्शित म्हणाला मला, दरिद्री म्हणू शकत नाही. दरिद्री त्यालाच म्हणता येईल आपल्याला, सगळं आहे घरी पण नियत नाही, त्याच्यासारखं दरिद्रीच नाही तो. त्याला म्हणायचं दरिद्री. करोड रुपये पैसा घरात, पण दान धर्म करण्याकरता हात मागे पुढे येते, त्याच्यासारखं दरिद्री नाही. सुदामाजवळ काहीच नव्हतं. पुढं 4 दाणे जर भाताचे आले, 4 दाणे तरी देवाला महाराज अन्न दाखवल्याशिवाय, देवाला महाप्रसाद दाखवल्याशिवाय स्वतः कधी खातच नव्हता. आणि वेळेवर जर कोणी आली, दारात जरी गाय आली तरी दारात आलेल्या गायीच्या अधिकाराचा घास सुद्धा काढून ठेवायचा सुदामा. वेळ प्रसंग पाहून दारावर एखादा याचक आला, भिक्षा देई म्हणला बरोबर ओठाजवळ गेलेला घास सुद्धा तो दारावर येणाऱ्या याचकाला द्यायचा. आपण करू शकतो एवढं? म्हणून त्याच्यासारखा भक्त नाही. श्रीमद भागवतामध्ये श्रेष्ठ भक्ती असेल तर सुदामाची आहे. ज्यांच्या देवाच्या वाट्याला गेलेलं दारिद्र्य सुद्धा सुदामानं आपल्या जीवनात झेलून घेतलं. आपल्या कुटुंबाला दारिद्र्याच्या या ग्रासित असलेल्या या परिस्थितीतील समरस करून घेतली.
पण एवढं दारिद्र्य जीवन जगत असताना, एवढी गरीब परिस्थिती जीवन जगत असताना कधी स्वतःहून देवाला सांगितलंच नाही मला हे हवंय, मला ते हवंय. आपण काय करतो, जो 22 रुपयाचा नारळ भेटत होता आता 35-45 रुपयाला गेला वाढला. आता 45 रुपयाचा नारळ घेऊन येतो आणि देवाला त्या 45 रुपयाच्या नारळाच्या बदल्यात आपण 2 लाखाचा मागून घेतो. देवा माझी शेती पिकू दे, चांगली येऊ दे, धान चांगली येऊ दे गड्या, मी तुला नारळ वाहतो. देवाच्या तो नारळ 45 रुपयाचा नारळ न्यायचा, त्याची वरची गुची देवाच्या डोक्यावर ठेवायचा, त्यातली असलेली मुखी कापून द्यायचा, जो काही कामाचा नाही तो भाग देवाला द्यायचा, आपण सारा ढोल दाबायचा आणि पुन्हा देवाला म्हणायचं कुतूस देवा असं झालं, देवा पोरीचं लग्न जोडू दे, देवा माझा पोरगा कुवाराचा आहे, आता 40 वर्षाचा ठोंब्या झाला, बजरंगबली वेण्याची वेळ येते, त्याला बायको मिळू दे. या 45 रुपयाच्या नारळासाठी आणि ते नकली सामान देऊन देवाला देऊन अर्पण करून काय काय देईल देऊ. पण सुदामानं ओरिजिनल दिलं, ओरिजिनल. म्हणून म्हटलेलं बाबा आपण जे खावं तेच देवाला द्यावं. कोणते असं शास्त्रात लिहिलेलं नाही की देवाला नारळाची मुखी चढवावी, असं काही नाही. जो आपण खातो तोच देवाला दिलं पाहिजे असं नाही. सुदामानं जे आपल्या पदरी जे आहे तेच देवाला अर्पण केलं आपल्या परिस्थितीत. आता देवाला काय खायला कमी होतं का? पण अन्न दाखवल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी सुदामा जेवण करत नाही. तर त्याच्या घरी काय कमी होतं का? 56 भोग तयार होत होते दररोज दररोज. त्याला काय कमी होतं का? पण सुदामा देवाच्या अधिकारात असलेला खास ठेवायचा, कधी देवाला म्हणलं नाही, कधी देवाला म्हणलं. मग याच्यापेक्षा थोर भक्ती कोणाची आहे? हेच थोर भक्ती. आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसारावर आपल्यावर आलेली परिस्थिती बघून सुदामाची बायको वेळोवेळी सुंदरा म्हणायचे, अहो ज्याचं देवाचं रात्रंदिवस भजन करतात त्याला मागानं मदत, त्याला मागानं मदत. तेव्हा सुदामा एक सुंदर शब्द बोलायचा, ऐका सुंदर शब्द बोलायचा, अगं संसारातल्या लौकिक गोष्टी देवाला कधीच मागायचं नसते. आपल्याला अलौकिक असलेली वस्तू प्राप्त झाल्यानंतर लौकिक गोष्टीचा का विचार करायचा? एक सांगू तुम्हाला, आपल्याजवळ करोड रुपये असतील, करोड रुपयाची वस्तू आपल्याजवळ असेल, पण एखाद्या 2 रुपयाच्या वस्तूवर जर वस्तूची इच्छा जर झाली तर आपली ती वस्तू प्राप्त करण्याकरता आपण अट्टहास करतो, काहीतरी बहाणा करतो. त्या प्रकारे परमेश्वराला प्राप्त करण्याकरता भक्ती एक बहाणा आहे. लक्षात ठेवायचं, ईश्वराचं नाम एक बहाणा आहे. जसं एका गावात भागवत होतं, सहजासहजी माय माऊलीने पंगत ठेवायची, म्हातारे झाले तरी पंगत ठेवायची पाहिजे. एखाद्या घरी पंगत ठेवली, म्हातारीला एक दिवस म्हातारा म्हणाला, आपल्या घरी आपल्या गावात चांगले बाबा आले, पण म्हातारे आपल्याजवळ आपले पोरं राहत नाही आणि इतके वर्ष झाले तू पंक्ती करतच आहे, पंगत करतच आहे, साधूची पंक्ती कधी तुटली नाही, पण आता काय करणार आहे? तुझ्याच्यानं जमणार का? आता उठ बस करणं होत नाही तुझ्या बरोबर. जवळ जवळ आणावं लागते, सगळ्या वस्तू द्यावं लागते. म्हातारे कशी ही म्हणायला लागले, देव जाओ तुम्हाला माझा मी केलेला नियम आहे, नामा म्हणे केशवराजाने केला नियम माझा नित्य नियम आहे, तो मी कधी चुकणार नाही. आणि 7 दिवसासाठी येतात, त्यातली एक पंगत ठेवली तर आपलं काय बिघडते? करेन मी 4 बायांना एकत्र करेन, त्यांनाही जीव खाऊ घालेन, तुम्ही करा, पण ही पंगत माझ्या घरची पूर्ण करा. आज या म्हातारीनं माहित आहे सगळं केलं महाराज, पदार्थ सगळं केलं. मी काय बोलतोय, एखादी 2 रुपयाची वस्तू असेल पण आपल्याला ज्या आवडीची असेल तर त्याला एक बहाणा मारतो आपण, कारण ती वस्तू सहजासहजी येत नाही. तर हे या शब्दावरून बोलत असताना तिने काय केलं, टोपलाभर पापड तळले. हे टोपलाभर पापड तळले महाराज. हे वांग्याची सगळ्या वांग्याची भाजी, कढी, काय कोथिंबीर, काय सगळं काय. आता सगळं वाढलं पण पापडच वाढले. आणि ती बाई म्हणालेले, बाबाजी जेवण करा, जेवण करा. राहून जाऊन माझे लक्ष पापडाकडे. पापड एवढे तरी पापड नाही आला ताटामध्ये, आपला जेवण पुढे करायचं. पण म्हणायचं तरी कसं? आणि आपण डायरेक्ट म्हणला, आजी पापड नाही वाढले, तर ते म्हणेल काय बुवा खाता. पण ते तर पापड आता खायचंच आहे, आता कसं काय करायचं? मग म्हणायचं, आई साहेब मोठ्या भाग्याने तुमचं दर्शन झालं. काऊनजी बाबाजी, फार माझे भाग्य श्रेष्ठ, फार पुण्य केलं असेल म्हणून वाचलो बाबा. काय झालं बाबाजी? तुमच्या घराकडे निघत असताना मग
भला मोठा साप आडवा गेला. केवढा होता? माझ्यापासून तर त्या पापडाच्या टोपल्या एवढा. म्हातारी म्हणाले बाबाजी मी पापड वाढले नाही म्हणे. मी म्हणलं म्हातारीला, म्हातारी आई मी पापड्याविषयी बोललो नाही, सापाचं सांगतो. ते साप एक पाहणं होतं महाराज पापड प्राप्त करायसाठी. ती वसू पापड आपल्या ताटात यावं म्हणून साप हा पाहणा होता. त्या प्रकारे ईश्वराला प्राप्त करण्याकरता एक कथा कीर्तन देवाचं नामस्मरण ही एक बहाणं आहे. श्याम तुझे मिलने का, हो प्रभु तुझे मिलने का, सतसंग ही बहाना है. तुझे मिलने का, ओ प्रभु तुझे मिलने का, सत्संग ही बहाना है. श्याम तुझे मिलने का, सत्संग ही बहाना है. ओ दुनिया वाले क्या रिश्ता पुराना है. ओ दुनिया वाले क्या जाने, दुनिया वाले क्या जाने, तेरा रिश्ता पुराना है. तुझे मिलने का, जब तुझे मिलने का, तुझे मिलने का, सत्संग ही बहाना है. दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता पुराना है. त्या प्रकारे लक्षात ठेवायचं. देवाला प्राप्त करण्याकरता सत्संग, देवाचं नामस्मरण, भक्ती ही एक साधन आहे महाराज, एक साधन आहे. ज्या परिस्थितीत आता पुन्हा आपण आपल्या मुद्द्यावर आपल्या अभंगाकडे, हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हेच थोर भक्ती या शब्दावर, या भक्तीवर आपण कितीतरी उदाहरण दिलो. त्याच्या पुढेही जाऊन सांगत ना महाराज, जेव्हा तो दृष्टांत राहिलेला, तो कथा राहिलेली आहे ती कथा परिपूर्ण करतो आहे. जेव्हा रावण आपल्या आईकडे गेला, दररोज तसा आईला भेटल्याशिवाय ना आईला विचारल्याशिवाय आईला झोपी जाण्याच्या अगोदर पाय चेपायचा रावण. 80,000 बायका होता, तो नातवा पंतवायचा होता, तरी पण आईच्या दर्शनाशिवाय त्याला झोप लागत नव्हती. आईला विचारायचा, किती प्रेम करत असेल आईवर, मातृभक्ती केली असेल श्रेष्ठ तर रावणाने केली. रावण सुद्धा आईवर एवढं प्रेम करायचं. एक दिवसाचा प्रसंग होता, रावणाला त्याच्या महालात आई दिसली नाही. आईच्या महालात जाऊन पाहिला, आई दिसली नाही. आवडत्या बायकोला मंदोदरीला म्हणायला लागले. रावण म्हणतोय, मंदोदरी माझी आई दिसत नाही, बघितलं का, जेवली की नाही ती. बोलो रे जास्त आगाऊ बोलत असं बसा ना. हे मिरगातली असते, समावले पाणी पडो का नाही पडो, पण भेबे बोंबल्याशिवाय राहत. रावणाला महाराज रावण मंदोदरीला विचारतो. आपल्या आईला विचारल्याशिवाय सुख मिळत नव्हतं. मग आईला विचारायचं, त्याला माहित होतं मातृभक्ती काय आहे. मंदोदरी म्हणायला लागले, आईने आमच्या सासूबाई आत्याबाई आता मला समुद्राच्या किनाऱ्यावर जाताना दिसल्या, तिकडेच गेल्या असतील त्या. रावण म्हणायला लागला, काय ग कशा करता गेल्या, मी विचारलं सुद्धा नाही. भीती वाटते, कारण वास्तविक पाहता त्या काळामध्ये सासवायचा धाक होता सुनांवर. आताच्या सुनाने मला, आताच्या सुनाचा छटका आहे सासवायचा. आताच्या सुनानं कलीच्या गुन्हा करून या बोले सासू. कोण बोले हो, भीती वाटते. आईचं मी विचारलं सुद्धा नाही. एवढी भीती, एवढी थरथर कापत होती मंदोदरी. सासूचा एवढा दरारा होताच. पण आई साहेब आमच्या आत्याबाई समुद्राच्या काठावर गेलेल्या.
एवढ्या रात्रीचे 8-9 वाजत आले, एवढ्या रात्री कशी काय आई गेली ते मला ठाऊक नाही, तुम्ही जाऊन बघा. आणि रावण निघाला समुद्राच्या काठावर उत्तर दिशेकडे मुख करून. त्याची आई केतसी बसलेली होती. आई आई म्हणत रावण गेला आणि रावण म्हणायला लागला, आई या निर्जन असलेल्या जागेवर कशी काय आले, रात्रीचे 9-10 वाजत आले, काय करते. तेव्हा केतसी म्हणाले रावणाला, बाळ रावण, तुझे हे वैभव, तुझे ऐश्वर्य पाहून मला समाधान होते रे. मी सद्गतीच झाली. तुला जन्माला घातल्यानंतर तुझ्यासारखा ज्ञानपुत्र मी जन्माला घातलं, हे माझं भाग्य. 4 वेद शास्त्रात कितीतरी देव बंदीखान्यात टाकलं, बाळपणासाठी सटवी आहे, नवग्रह आपल्या पायाखाली ठेवलं. तुझे एवढं ऐश्वर्य पाहून मी सद्गतीच झाले. पण कोणत्या मायला वाटतं आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या पोराची प्रेत यात्रा जावी. या आई असं का बोलते. रावण, मी यासाठी आलेले आहे, मी उत्तरेकडे मुख करून बसलेले आहे. उत्तर दिशेकडे अढळ असलेला तारा आहे, त्याचं नाव ध्रुव तारा आहे, तो तुला दिसते का. रावण म्हणायला लागला, रावणाने आईकडे पाहिलं आणि आईने सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशेकडे रावणाला पाहिलं, पण तारा दिसला. आई म्हणायला लागली, केसी बाळ रावण, उत्तरेकडे उगवणारा तारा ज्या व्यक्तीला दिसत नाही, तर गरुड पुराण सांगते आहे, गरुड पुराण सांगते, ज्या माणसाला उत्तर दिशेकडे उगवणारा तारा ज्या व्यक्तीला दिसत नाही, समजून जा त्याचा 6 महिन्याच्या आत मृत्यू आहे. तुझं 6 महिन्याच्या आत मृत्यू येऊन ठेपलेला आहे. आणि आज मी जिवंत आहे. माझ्या जिवंतपणात माझ्या पोराची प्रेत यात्रा मी माझ्या डोळ्यानं पाहावी, तर माझ्यासारखी दुराचारी मायासारखी पापी मायेच आहे. आणि ते अहित व्हावं हे मला बघवणार नाही. बाळ, मी ऐकलं, मी वाचन केलं, कारण रावणाची आई वाचन करायची, ग्रंथाचं अध्ययन करायची, वेदांचं अध्ययन करणारी होती. तिने वाचलंच गरुड पुराणात पुढं की ज्या व्यक्तीला आकाशातील इंद्रधनुष्य वर्षातून एकदा निघते, त्या वर्षातून एकदा निघालेल्या इंद्रधनुष्याचं दर्शन ज्या व्यक्तीला होत नाही, इतर लोकांना दिसते, पण एका व्यक्तीला जर दिसत नसेल, समजून जायचं त्या व्यक्तीचा 1 वर्षाच्या आत मृत्यू आहे. 6 महिन्याचं हे ध्रुव ताऱ्याचं, 3 महिन्याचं सांगितलं. एखाद्या चालत असताना पाण्यात जर सावली आपली प्रतिमा दिसली नाही, समजून जायचं ते 3 महिन्याचा आत मृत्यू आहे. 1 महिन्यावर आलं. एखाद्या प्रकाशात उभं राहिल्यानंतर आपल्या प्रतिमाची असलेले शिर ज्या व्यक्तीला दिसली नाही, समजून जायचं 1 महिन्याच्या आत मृत्यू आहे. काही मृत्यूच्या खुणा माऊली ज्ञानदेवाने सांगितलं. 9 कानी घालून या मोठं नादतो ऐकावा न ऐकू येता आयुष्याची गणना 9 दिवस आहे. डोळा घालून या मोठं चक्रचे पावे न दिसता जाणारे आयुष्याची गणना 7 दिवस. भुवया न दिसता नाही आयुष्याच्या गणना 5 दिवस. नासागरीचे अग्र न दिसता नाही तेच दिन जाणा रामकृष्ण हरी 3 दिवसाच्या आत त्याचा मृत्यू आहे. ज्याचा नाकाचा शेंडा दिसत नाही त्याला, ज्याच्या भुवया त्याला दिसत नाही 5 दिवसाच्या आत मृत्यू सांगितलेला आहे. ज्याच्या डोळ्यात बोट घातल्यानंतर ह्या साधूचे लक्षण, ज्याच्या डोळ्यात बोट घातल्यानंतर नेहमी दिसणारा चक्र ज्या व्यक्तीला दिसला नाही, तर त्याचं मृत्यू हे 7 दिवसाच्या आत आहे. म्हणून काही ज्ञाती लोक म्हणतात, मी मरणार आहे, मी 3 दिवसात जाणार आहे, मी 1 महिन्यात जाणार आहे. त्याला त्या खुणा नाही, त्याला ती अनुभूती येते मरणाची. म्हणून काही साधक साधनेमध्ये निष्ठेने साधना केल्यानंतर त्याच्यात जी आकलन करण्याची शक्ती, सामर्थ्य येते, त्या सामर्थ्यातून तो बोलत असते, माझं मरण या दिवशी आहे, मी या दिवशी जाणार आहे. हे संता देतो. ज्ञानदेव म्हणे असे संताचे लक्षण अंतकाळी तुम्ही वेगळी करा, ज्ञानदेवाने सांगितलं. तेव्हा त्याची आई म्हणाले, रावण, जर माणसावर येणार अकाल मृत्यू जर वाचवायचं असेल, तर ज्याची तू उपासना करते तो महाकाल आहे. त्या महाकालाला घेऊन येते. अकाल मृत्यू जो मरे कर्म करे चाल के काल उसका क्या बिगाड़े, जो भक्त है महाकाल. या महाकालाला या लंकेमध्ये घेऊन ये. अरे काळ असेल, यम असेल, यमदूत असेल, तर तुझं कोणी वाकड करू शकत नाही.
म्हणून महाकालाला घेऊन आईची इच्छा म्हणून रावण निघाले। जी माता तुमची आज्ञा शिरोधार्थ आहे रावण निघाला, कैलासात आला आणि महादेवाला म्हणाला, प्रभू कशा कशा आला रावण, इथे येण्याचं प्रयोजन काय, नियोजन काय आहे? महादेवाला रावण म्हणायला लागला, देवा तुम्हाला घ्यायला आलो, माझ्या आईची इच्छा आहे, माझ्या आईचा शब्द ही पूर्व दिशा आहे, काळ्या दगडावरती असलेली ती रेग आहे, तुम्हाला यावं लागेल, यावं लागेल। महादेव म्हणायला लागले, कैलास माझ्या प्राणाने येऊ शकत नाही, पण असं नसेल येईल तर मला माहित आहे, सगळ्या कैलासाला हलवलं त्याने। माता पार्वती घाबरली ना, माता पार्वती म्हणाले की तुम्ही एक काम करा, याची इच्छा पूर्ण करा घड्या, नाही तर काय खरं नाही, कैलासा सहित आपल्याला नेलं तर त्या मूर्खाच्या घरी जाण्याची माझी इच्छा नाही, कारण त्याने मिळवलेली जी संपत्ती आहे, सोन्याचा माल आहे, ते सोन्याचा माल माझा आहे, माझ्यासाठी तयार केलेलं होतं, पण वास्तुशांतीसाठी बोलवला हा बोवा आणि त्याने दक्षिणा म्हणून मागितलं, ते सगळं घेऊन गेलं, ते माझं वैरत्व आहे। तेव्हा महादेव म्हणाले, चिंता कशाला करते, तुला सांगितलं होतं ना, त्रेता युगामध्ये मी रुद्र हनुमान होणार आणि तू माझी शेपूट बनतो, माता पार्वती शेपूट आहे, त्या शेपटीनं आग लागली, रावणाच्या लंकेला, तू चिंता कशाला करते, हे मी तुला सांगितलं होतं, मग त्याची इच्छा पूर्ण करा, कैलासात सहित जर नेलं तर विनाश होईल। महादेव म्हणाले, चिंता करू नको, हे रावण क्या कर रहा है, देवा तुम्ही येत नाही ना म्हणून मी उपाय करतोय, थांब, तुझी इच्छा मी यावं म्हणून चिंता करू